बँक कर्मचाऱ्यांच्या बदल्या देशभरात होत आहेत आणि त्यामुळेच काही जण इतक्या भाषा शिकू शकत नाही। बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली म्हणून मनसेनं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। छगन भुजबळांची माहिती। स्टेट बँक कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचे आभार मानले। आभार मानणाऱ्या कर्मचाऱ्यांचं फोन संभाषण देशपांडेंकडून ट्विट। मनसेच्या बाबतीमध्ये खोटे नॅरेटिव्ह पसरवले जातात आणि आंदोलन यशस्वी झालं तरी सुरू ठेवायचं का? संदीप देशपांडेंचं वक्तव्य। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश आलं। आंदोलनामधील मुद्दे निकाली करण्यासाठी उद्या बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। मुंबईमधील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावलेत। किरीट सोमय्या यांची माहिती। स्थानिकांनी तक्रार करून देखील कारवाई होत नाहीये। मुंबईमध्ये अनधिकृत मशीद अनधिकृत भोंगे चालणार नाही, सोमय्या यांचं वक्तव्य। वक्फ दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजप अल्पसंख्याक विभागाचा दिल्लीच्या शाहीन बागजवळ मोर्चा। परवानगी नसताना मोर्चा काढल्यानं आरएएफ आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। भाजप स्थापना दिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली आहे। यावेळी मंत्री बावनकुळे, नितीन गडकरींचीही उपस्थिती। खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची पूजा संपन्न झाली आणि महादेवाच्या विवाह सोहळ्याला भाविकांची गर्दी होती। आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक। उद्यापासून 2 दिवस चिंतन बैठक होणार। आश्रमशाळा शिक्षकांच्या प्रश्नावर देखील चर्चा होणार आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश। मुंबईवर पाणी संकटाचं सावट आहे। 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीलाच 33% आलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण आहे। ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे। पाणी आणण्यासाठी 1 किलोमीटरची पायपीट करावी लागते। पुणे शहरामधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना। पालिकेकडून फॉग कॅनॉन या मशीनचा वापर। सिंधुदुर्गामधील सावंतवाडी तालुक्यामध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। हवामान विभागाकडून कोकणासाठी अलर्ट। अवकाळी पावसानंतर कोकणात हवामानामध्ये बदल जाणवणार, तर पुढील 2 दिवस किनारपट्टी भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे। अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज। जालन्याच्या बदनापूरमधील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित आहेत। फळबागांसाठी 22,500 तर कोरडवाहूसाठी 8.5 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। साताऱ्यामध्ये आढावा बैठकीमध्ये आमदार अतुलबाबा भोसले कराडच्या पाणी प्रश्नासंदर्भात आक्रमक झाले। तर बैठकीमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी 70 लाखांचा निधी मंजूर आहे। पालकमंत्री देसाईंकडून निधी मंजूर। पुण्याच्या इंदापूरमध्ये 2 गटामध्ये हाणामारी। किरकोळ कारणावरून राडा। पोलिसांकडून तपास सुरू। बीड शहरामधील एका शाळेच्या परिसरामध्ये 40 वर्षीय व्यक्तीचे अश्लील हावभाव। पालकांनी विकृताला चोपलाय। शाळेच्या परिसरात संशयास्पद हालचाली होत्या त्याच्या।